स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने भाजप नवी खेळी करणार असल्याची माहिती मिळते। भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न आहे। पक्षांतर्गत नेमणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेत मिळतात। 35 ते 45 या वयोगटामधल्या नेत्यांवर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी, तर जिल्हाध्यक्ष पदासाठी 45 ते 50 या वयोगटांमधील नेत्यांना जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय। नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा हा प्रयत्न असेल अशी माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजप आता नवी खेळी करणार असल्याची माहिती मिळते। भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाण्याचा प्रयत्न होणार आहे। पक्षांतर्गत नेमणुकीमध्ये युवकांना अधिकाधिक जबाबदारी देण्याचे संकेतही मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय। पक्षांतर्गत ज्या नेमणुका आता काही दिवसात होतील त्यामध्ये अधिकाधिक युवकांना समाविष्ट केलं जाणार आहे। मुख्यत्वे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर 35 ते 45 वयोगटातील जे नेते आहेत, जे सदस्य आहेत, त्यांना तालुकाध्यक्ष केलं जाईल, तर जिल्हाध्यक्ष पदासाठी 50 वर्षांहून कमी वयाच्या नेत्यांना जे आहे ते अधिकाधिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे। त्यामुळे भाजपमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभारण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न पक्षांतर्गत केला जातोय असं आपण सध्या तरी म्हणू शकतो। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।